वास्तविकरित्या आपण जर बघितलं तर ह्या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते स्वतः तडीपार राहिलेले आहेत आणि स्वतः जेलमध्ये राहिलेले आहेत. ही दुरुस्ती खरंच लोकशाही मजबूत करेल का, की विरोधकांना गप्प बसवण्याचं एक साधन बनेल? या संदर्भात महाराष्ट्रात आपण बघितलं का फडणवीस साहेब म्हणायचे का आम्ही अजित पवार यांना तुरुंगात टाकणार, अजित पवार चक्की पिसिंग 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 पिसिंग. आणि तेच एक दिवस या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात. ही अतिशय दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब आहे. त्याच्यामुळं भाजप हे विधेयक आणते, ते का आणते याच्याबद्दल शंका निर्माण होत आहे. नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. बिरादरान इस्लाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी येथून आपला मित्र ॲडव्होकेट जमीर कागदी एका नव्या टॉपिकसह आपल्यासोबत हजर आहे. विषय आहे का जे नवीन संसदेमध्ये नवीन विधेयक पास झाले आहे त्या संदर्भात. भारताच्या संसदेत अलीकडची एक विधेयक पास होण्यासंदर्भात चर्चा जी आहे ती देशभर गाजत आहे. देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी मांडलेले 130वी घटना दुरुस्ती, ज्यात म्हटलंय की जर एखादा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान 30 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगात राहिला असेल तर तो या पदावर राहणार नाही. वास्तविकरित्या आपण जर बघितलं तर ह्या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते स्वतः तडीपार राहिलेले आहेत आणि स्वतः जेलमध्ये राहिलेले आहेत. म्हणजे ह्या आपल्या देशामध्ये किती मोठं दुर्भाग्य आहे ही एक अशी व्यक्ती जी असं विधेयक मांडते का लोकशाहीमध्ये एक फार मोठं घडामोडी करणारं विधेयक आहे, पण ती स्वतः तडीपार होती आणि ती अनेक दिवस जेलमध्ये होती. ही दुरुस्ती खरंच लोकशाही मजबूत करेल का, की विरोधकांना गप्प बसवण्याचं एक साधन बनेल? अतिशय महत्वाचा विषय आहे हा मित्रांनो. कारण भाजप आणि भाजपाची वृत्ती जर आपण बघितली तर त्यांनी वेळोवेळी विरोधकांना टार्गेट केलेलं आहे. आपण बघितले का ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी अनेक आमदार खासदारांना जेर केलं. अनेक आमदार खासदारांना जेर करून त्यांना आपल्या पक्षात घेतलं आणि पक्षात घेऊन जसं वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांना शुद्ध केलं जातं, साफ केलं जातं, तशा पद्धतीने त्यांना पक्षात घेतलेलं आहे. या संदर्भात महाराष्ट्रात आपण बघितलं का फडणवीस साहेब म्हणायचे का आम्ही अजित पवार यांना तुरुंगात टाकणार, अजित पवार चक्की पिसिंग 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 पिसिंग. आणि तेच एक दिवस या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात. ही अतिशय दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब आहे. ही लोकांना समजणे फार गरजेचे आहे. त्याच्यामुळं भाजप हे विधेयक आणते, ते का आणते याच्याबद्दल शंका निर्माण होत आहे. अमित शहा यांनी जी दुरुस्ती संदर्भात घटना मांडलेली आहे, अमित शहा यांनी दुरुस्ती मांडताना काही ठळक मुद्दे या ठिकाणी नमूद केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे किंवा सरकारचं किंबहुना असं म्हणणं आहे का लोकशाहीतील शुद्धता अशी असायला पाहिजे, ती पारदर्शक असायला पाहिजे. तुरुंगात असलेला नेता हा शासन करू शकत नाही. त्या संदर्भात असणारा लोकांचा विश्वास तुटतो आणि तुरुंगातून आपण याच्या मागे बघितलंय का अनेक नेते मंडळींनी तुरुंगातून बसून राज्यकारभार केलेला आहे. त्यांचं काही अंशी बरोबर आहे का तुरुंगातून हा माणूस कधीच राज्यकारभार करू शकत नाही. परंतु या बाबतीत प्रशासनातील अडथळे फार महत्वाचे आहे. राज्याच्या किंवा केंद्राचा प्रमुख हा तुरुंगात असल्यास प्रशासन ठप्प होतं, हे पण म्हणणं बरोबर आहे. गुन्हेगारांना आम्ही संरक्षण देणार नाही. गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या नेत्यांनी सत्तेवर राहणं ही लोकशाहीची खिल्ली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जनतेचा विश्वास टिकवणे हे अतिशय महत्वाचे आहे. सरकार हे स्वच्छ, जबाबदार आणि लोकाभिमुख असावे यासाठी ते म्हणतात का आम्ही पाऊल उचललेलं आहे, हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे.
आपण याच्यामध्ये बघूया का आंतरराष्ट्रीय प्रतिमा, भारतामधले जी आंतरराष्ट्रीय भारताची प्रतिमा आहे ती सुधारणे फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं आहे का हे विधेयक येणं फार गरजेचं आहे. जगभरात भारत लोकशाहीचं उदाहरण आहे. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारताची गणली जाते. सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली आणि विविधतेने नटलेला हा भारत, याची लोकशाही ही जगामध्ये अतिशय महत्वाची आहे आणि उदाहरण देण्यासारखी आहे. आणि त्यामुळं ह्या लोकशाहीला चालवणारी व्यक्ती ही तुरुंगातून सरकार चालवणं हे देशाच्या प्रतिमेला धक्का देणार आहे. शहा यांच्या मते हे दुरुस्ती लोकशाही मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. बरोबर आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. परंतु भाजपची खुनशी प्रवृत्ती ह्या विधेयकाला कसं घेऊन जाणार आणि ह्या विधेयकाचा कसा गैरफायदा घेणार, म्हणून विरोधकांनी याच्यावर टीका केलेली आहे. विरोधकांनी याच्यावर जोरदार टीका करत असे म्हटले आहे का हे सत्तेचं हत्यार असू शकतं. सत्ता जी आहे म्हणजे आत्ताची भाजप सरकार याला हत्यारासारखं याचा वापर करील. सरकारला, विरोधकांना तुरुंगात टाकून त्यांची सत्ता टिकवता येईल, सत्ता बदल करता येईल आणि त्याच्यामुळंच या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया जी आहे अपूर्ण राहणार आहे. न्यायालयात दोषी ठरवायच्या आधीच त्याला पदावर हटवणं म्हणजे निर्दोष मानण्याच्या तत्वाचा भंग आहे. न्यायालयाची जी भूमिका असते ती अतिशय महत्वाची असते. ज्या वेळेला न्यायालयाचा जजमेंट येतो, न्यायालयाचा जजमेंट येईपर्यंत त्या व्यक्तीला त्या पदावरून दूर केलं जातं. हे अतिशय धोकादायक आहे. मानवीय दृष्टिकोन याच्यातून निघून जातो आणि त्वरित एखाद्या खोट्या गुन्ह्यात एखाद्याला गोवून त्याला 30 दिवस जेलमध्ये ठेवून ह्या विधेयकाचा गैरफायदा घेऊन त्याचं मुख्यमंत्रीपद हे काढून घेतलं जाऊ शकतं. म्हणजेच हा जनादेशाचा अपमान होईल. जनता निवडून दिलेला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान केवळ तुरुंगवासामुळे त्याला काढून टाकणं म्हणजे जनतेच्या मताला नकार देणं होईल. भारतातील खटले आपण बघितले तर हे फार लांबलचक असतात. ते वर्षानुवर्ष चालतात. अशा परिस्थितीत नेत्याला कायमचं राजकीय नुकसान होईल आणि तो एका खोट्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये जाऊन तो त्याच्या राजकीय कारकिर्दीला मुकू शकतो. एखाद्या चेहऱ्यावरती, एखाद्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती, जसं दिल्लीमध्ये आपण बघितलंय का आम आदमी पार्टी ही अरविंद केजरीवाल याच्या चेहऱ्यावर निवडणूक लढून ती सत्तेत आली होती. जर हे विधेयक असं असतं आत्ताच्या घडीला आणि ते जसं जेलमध्ये गेले होते तर त्यांना त्वरित त्या ठिकाणी बरखास्त करावं लागलं असतं, त्यांना घरी बसावं लागलं असतं. ते नंतर घरी बसल्यानंतरचा भाग आहे. परंतु ह्या विधेयकाचा अशा विषयांमध्ये 100% गैरफायदा होणार आहे, दुरुपयोग होणार आहे. त्याच्यामध्ये जो ऍक्ट आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल, ह्यानुसार दोषी ठरलेल्या व्यक्तीला निवडणूक लढता येत नाही. मग ही दुरुस्ती का? आपल्याकडे हा कायदा असताना ही दुरुस्ती करण्याची घाई सरकार का करत आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यामध्ये त्यांचं मुख्य टार्गेट आहे राजकीय बदला. केंद्र सरकार राज्यातील विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना सहजपणे हटवू शकते. हे लोकशाहीसाठी अतिशय धोकेदायक आहे. मी मागच म्हटल्याप्रमाणे आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये एखाद्यावर खोटा गुन्हा दाखल करणे ही अतिशय सोपी बाब आहे. एखाद्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणे ही अतिशय सोपी बाब आहे. फिर्यादीला फक्त पोलीस स्टेशनला जायचं असतं आणि अमक्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा असतो आणि आपल्या कायद्यामध्ये पहिलं त्याला तुरुंगात जायचं असतं आणि नंतर त्याचं निर्दोषत्व सिद्ध करायचं असतं. हे अतिशय धोकेदायक आहे. विरोधकांच्या नजरेमध्ये हा लोकशाहीचा बळी आहे. दुरुस्ती म्हणजे लोकशाहीचा खून आहे. त्याच्यामुळे आता प्रश्न असा आहे का लोकशाही म्हणजे केवळ बहुमताचा हुकूम का, की जनतेचा आवाज टिकवणारी ही व्यवस्था आहे. जर नेत्याने खरोखर गंभीर गुन्हा केला असेल तर तुरुंगात राहून तो या पदावर का राहावा. पण आपण याचं दुसरीकडे बघितलं, त्याच्या उलट बाजूच आपण बघितलं तर खोट्या आरोपांमुळे निर्दोष नेत्याला तुरुंगात टाकून पदावर हटवणं योग्य आहे का, हे प्रश्न आपल्याला दोन टोकावर उभं करतात. एकीकडे पारदर्शकता आणि जबाबदारी, तर दुसरीकडे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं संरक्षण. हे अतिशय महत्वाच्या बाबी आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात की दुरुस्तीमुळे लोकशाही बळकट होईल, तसंच विरोधक म्हणतात काय हे विरोधी पक्ष दडपण्यासाठी शस्त्र आहे. सत्य नेमकं कुठं आहे हे वेळ आणि काळच ठरवेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, लोकशाही वाचवणं ही केवळ संसदेतल्या नेत्याची जबाबदारी नाही, तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? ही दुरुस्ती योग्य पाऊल आहे की लोकशाहीवरचा आघात आहे? तुमचा आवाज कमेंटमध्ये नक्कीच नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीडियो पसंद आई हो तो उसे जरूर लाइक करें, उसे शेयर करें और अपने कीमती राय कमेंट बॉक्स में जरूर डालें. और इसी तरह की मजीद वीडियो पाने के लिए चैनल को जरूर सब्सक्राइब करें और हमसे जुड़े रहने के लिए बेल आइकन की घंटी जरूर दबाएं. आपका अपना ज़मीर कागदी. अल्लाह हाफिज.